एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 7th स्टँडर्डचा इंग्लिशचा लेसन नंबर 4.3 चेजिंग द सी मॉन्स्टर हा लेसन शिकणार आहोत. या लेसनचा नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत. उर्वरित भाग आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेटेस्ट स्टार्ट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एका अब्राहम लिंकन नावाच्या लढाऊ गलबताला म्हणजे जहाजाला त्याच्या समोर असलेल्या संकटाचा म्हणजेच एका समुद्र राक्षसाचा सामना करावा लागतो. हा समुद्र राक्षस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून एक पाणबुडी असते, पण पूर्वीच्या लोकांना ती पाणबुडी आहे असं माहीत नसतं आणि त्यांना असं वाटतं की हा समुद्र राक्षस आहे. हा समुद्र राक्षसाचा सामना त्यांना करावा लागतो, पण कितीही पाठलाग केला तरी तो समुद्र राक्षस काही यांच्या हाती लागत नाही. दिवसाच्या प्रकाशातही त्यांनी त्याला पकडायचे प्रयत्न आता सुरू केले आहेत. जहाजावरील जे सगळे क्रू मेंबर्स आहेत, कमांडर, क्रू मेंबर्स, हे सगळे आता त्याला पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. पुढे काय होतं ते आता आपण पाहू. आपण पाहिलं होतं की सकाळी 8 वाजता धुके विरल्यानंतर प्रत्येकजण त्याला मारण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि आता पुढे काय होतं ते पाहू. द क्रू वेअर वेटिंग इम्पेशंटली फॉर ऑर्डर्स फ्रॉम देअर लीडर. लीडरकडून केव्हा एकदा ऑर्डर मिळते आणि केव्हा एकदा आम्ही त्याला शूट करतो हाच विचार करत सगळेजण अत्यंत उतावीळपणे सगळे क्रू मेंबर्स वाट पाहत होते. इम्पेशंटली म्हणजे उतावीळपणे हे सगळे क्रू मेंबर्स वाट पाहत होते की कधी एकदा लीडर आपल्याला ऑर्डर देतात आणि आपण त्याला शूट करतो. द लॅटर आफ्टर केअरफुली ऑब्झर्विंग द ॲनिमल ऑर्डर्ड द इंजिनियर टू सेल फुल स्टीम टुवर्ड्स द ॲनिमल. त्या प्राण्याला पूर्णपणे निरीक्षण करून तो प्राणी कुठे आहे त्याचं पूर्णपणे निरीक्षण केल्यानंतर इंजिनियरला जे लीडर आहेत त्यांनी ऑर्डर दिली. काय ऑर्डर दिली? टू सेल फुल स्टीम टुवर्ड्स द ॲनिमल. त्या प्राण्याच्या दिशेने आपली जहाज पुढे घेऊन जा अशी त्यांनी ऑर्डर दिली. 3 cheers ग्रीटेड दिस ऑर्डर. आणि ह्या आदेशाचं सगळ्यांनीच खूप जोरात स्वागत केलं किंवा सगळेजणच खुश झाले ही ऑर्डर ऐकून. द आवर ऑफ बॅटल हॅड साऊंडेड. आणि लढाई आमची सुरू झाली. आवर ऑफ बॅटल हॅड साऊंडेड म्हणजे लढाईची सुरुवात झाली. अ फ्यू मोमेंट्स लेटर. थोड्याच क्षणानंतर द अब्राहम लिंकन हेडेड स्ट्रेट फॉर द ॲनिमल. लगेचच त्या अब्राहम लिंकनने म्हणजे आमच्या जहाजाने थेट त्या प्राण्याच्या दिशेने जायला सुरुवात केली. अनकन्सर्ड द लॅटर लेटस कम नियरर. इट गॉट अप अ लिटिल स्पीड अँड केप्ट इट्स डिस्टन्स. अनकन्सर्ड म्हणजे बेफिकिरीने बेफिकिरीने त्या समुद्र राक्षसाने सुद्धा आम्हाला त्याच्याजवळ येऊ दिले. लेटस कम नियरर म्हणजे त्याने आम्हाला जवळ येऊ दिले. इट गॉट अप अ लिटिल स्पीड अँड केप सेफ डिस्टन्स. त्याने आमच्यापासून थोडेसे अंतर ठेवले आणि ते थोडासा त्याने वेग पकडला. गॉट अप अ लिटिल स्पीड म्हणजे त्याने थोडासा स्पीड घेतला आणि आमच्यापासून ठराविक असे अंतर राखले. दिस चेज ड्रॅग्ड ऑन फॉर अबाउट 3/4 of an hour विदाउट द फ्रिगेट गेटिंग एनी क्लोजर टू द सी ॲनिमल. आणि हा जो चेज होता, चेज म्हणजे पाठलाग, हा जो पाठलाग होता हा जवळजवळ 3/4 of an hour म्हणजे पाऊण तास चालू होता. पण या पाऊण तासामध्ये द फ्रिगेट गेटिंग एनी क्लोजर टू द ॲनिमल विदाउट द फ्रिगेट गेटिंग एनी क्लोजर टू द ॲनिमल म्हणजे त्या प्राण्याच्या जवळ आम्ही काही त्या पाऊण तासामध्ये पोहोचू शकलो नाही, आमचं जहाज पोहोचू शकलं नाही. ॲट दिस रेट म्हणजे इतक्या स्पीडनी, या स्पीडनी, इट वॉज ऑब्वियस दॅट वी वूड नेवर कॅच अप विथ इट. हे खरं होतं की या स्पीडने आम्ही त्याला कधीच पकडू शकलो नसतो. या गतीने आम्ही त्याला कधीही पकडू शकलो नसतो. पुढे काय होतं ते आपण पाहू. द अब्राहम लिंकन गॅदर्ड स्पीड. अब्राहम लिंकनने सुद्धा आता स्पीड वाढवला. बट सो डिड द ॲनिमल. पण त्या प्राण्याने सुद्धा, त्या राक्षसाने सुद्धा स्पीड वाढवला. दिस वेंट ऑन फॉर द नेक्स्ट आवर. आणि पुढच्या तासाभरासाठी हे असंच चालू होतं. दिस वेंट ऑन फॉर द नेक्स्ट आवर म्हणजे काय? पुढच्या तासाभरासाठी हे असंच चालू होतं. पुढचा तास पण असाच गेला. द अब्राहम लिंकन वॉज नाव स्पीडिंग सो मच दॅट इट्स मास्ट ट्रेम्बल
डाऊन टू देअर ब्लॉक्स. आणि पुढच्या तासभरासाठी हेच चालू होतं आणि त्यानंतर अब्राहम लिंकनने त्याचा स्पीड इतका वाढवला की त्यामुळे मास्ट म्हणजे शिडाची जी काठी असते ती काठी खाली आली, म्हणजे तिथून निसटली. इतका स्पीड अब्राहम लिंकनने वाढवला. वॉट अ चेज, काय पाठलाग होता तो, असं उद्गारवाचक वाक्य आहे. वॉट अ चेज, काय पाठलाग होता तो. नो आय कांट डिस्क्राईब द एक्साइटमेंट दॅट शूक माय व्हेरी बिईंग. काय म्हणतायत हे, की हा जो पाठलाग होता त्याचं वर्णन मी इतकं सांगू शकत नाही की शूक माय व्हेरी बिईंग म्हणजेच की अत्यंत उत्कंठतेचा असा तो प्रवास होता किंवा तो पाठलाग होता. त्याचं मी वर्णन करू शकत नाही, इतका तो वेगळा होता. नेड लँड स्टेड ॲट हिज पोस्ट. नेड लँड त्याच्या जागी थांबला होता. हार्पून इन हँड, आणि त्याच्या हातामध्ये भाला होता. सेव्हरल टाइम्स द ॲनिमल लेट अस अप्रोच. Then, just as the harpooner was about to strike, the cetacean would steal off swiftly. खूप वेळा त्या प्राण्याने आम्हाला त्याच्या जवळ येऊ दिले किंवा त्याला मारण्याची आम्हाला संधी दिली. पण जेव्हा जेव्हा आम्ही त्याला मारायला जायचो, तो जो भालदार आहे किंवा मारणारा जो आहे हार्पूनर म्हणजे भालदार, तो भालदार जेव्हा भाला मारायला जाईल किंवा तो निशाणा साधेल तेव्हा तो सिटॅसिन म्हणजे तो जो जलचर प्राणी आहे तो हळूच निसटून जायचा. तो जो प्राणी आहे तो हळूच निसटून जायचा. कमांडर फॅरागट देन डिसाइडेड टू यूज मोर डायरेक्ट मेथड्स. आता कमांडर फॅरागटनी वेगळ्या आणि डायरेक्ट मेथड्स अवलंबायचं ठरवलं. ही सेड, सो दॅट ॲनिमल इज फास्टर दॅन द अब्राहम लिंकन. हे BAH बॅ म्हणजे उद्गारवाचक शब्द आहे. वैताग किंवा संताप दर्शवण्यासाठी हे शब्द उच्चारले जातात. तर ते पुढे काय म्हणतात कमांडर फॅरागट, सो दॅट ॲनिमल इज फास्टर दॅन अब्राहम लिंकन. ऑल राईट मेट, मॅन द गन इन द बो. ते काय सांगतात की हा प्राणी आपल्या अब्राहम लिंकनपेक्षा फास्ट आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही काय करा, तोफेमध्ये गोळे भरा किंवा तोफ भरून घ्या. तोफ डागा असं म्हणतात ना. तर त्यांनी सांगितलं की तोफा ज्या आहेत आपल्या त्या आता तुम्ही भरून घ्या. ओव्हर फोरकॅसल कॅनन वॉज इमिजिएटली लोडेड अँड लेवल. आणि आमची जी तोफ होती त्या तोफेमध्ये पटकन गोळे भरण्यात आले. द कॅननियर फायर्ड अ शॉट. कॅननियर म्हणजे तोफ चालवणारा. त्या कॅननियरने काय केलं, फायर्ड अ शॉट, एक तोफगोळा उडवला. बट हिज शेल पास्ड सम फीट अबव द सिटॅसिन. पण तो जो गोळा होता तो त्या सिटॅसिनच्या थोड्यासा वरून गेला. विच स्टेड हाफ अ माईल ऑफ. अर्धा मैल वरून तो गोळा गेला. त्या समुद्र राक्षसाला काही लागला नाही. ओव्हर टू समबडी विथ अ बेटर एम द कमांडर शाउटेड. आमचे जे कमांडर होते त्यांनी आज्ञा दिली किंवा ते ओरडले. कमांडर शाउटेड म्हणजे ते कमांडर ओरडले. काय ओरडले की ज्यांना बरोबर एकदम मारता येईल, करेक्ट एम, बेटर एम म्हणजे एकदम त्यांचं निशाणा योग्य असेल अशा कुणाला तरी मारण्यासाठी द्या, वार करण्यासाठी द्या, असं ते ओरडले. अँड $500 टू द मॅन हू कॅन पिअर्स दॅट इन्फर्नल बेस्ट. आणि त्यांनी काय सांगितलं की जो कोणी त्या प्राण्याला मारेल त्याला मी $500 इनाम देईन किंवा $500 बक्षीस म्हणून देणार आहे, असं त्यांनी सांगितलं. पुढे काय होतं, आता कोण मारतं त्या प्राण्याला ते आपण पाहू. काम ऑफ आय, कूल ऑफ फीचर, अँड ओल्ड ग्रे ब्रेडेड गनर, आय कॅन सी हिम टू धिस डे, अप्रोच द कॅनन. काम ऑफ आय म्हणजे शांत डोळे असलेले, कूल ऑफ फीचर अतिशय शांत स्वभाव असलेले, चेहऱ्यावर एकदम थंड भाव असलेले, शांत चित्ताचे, अँड ओल्ड ग्रे ब्रेडेड गनर. ग्रे ब्रेडेड म्हणजे पांढरी दाढी असलेले, ग्रे दाढी असलेले एक गनर म्हणजे गन चालवणारी व्यक्ती तिथे आली. आजही मी त्यांना माझ्या डोळ्यापुढे पाहू शकतो किंवा आजही मला ते माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहेत. अप्रोच द कॅनन असे हे एक वृद्ध व्यक्ती त्या कॅननजवळ आले, त्या तोफेजवळ आले. पुट इट इन पोझिशन अँड टूक एम फॉर गुड वाईल. त्यांनी ती तोफ आहे ती पोझिशनमध्ये ठेवली आणि त्याला नेम धरला. टूक एम फॉर
अ गुड वाईल म्हणजे त्याला नेम धरला. देअर वॉज अ मायटी एक्सप्लोजन मिंगल्ड विथ द चिअर्स फ्रॉम द क्ल्यू. आणि नेम धरला आणि त्यांनी निशाणा साधला, त्यांनी मारला आणि इतक्यात एक मोठा जबरदस्त धमाका झाला. मायटी एक्सप्लोजन म्हणजे खूप मोठा आवाज झाला, खूप मोठा धमाका झाला आणि लगेचच मिंगल्ड विथ द चिअर्स फ्रॉम द क्रू म्हणजे त्यामध्ये हे जे सगळे क्रू मेंबर्स होते त्यांनी जल्लोष केला, आनंद केला, ते ओरडले, त्यांचा आवाजही त्यामध्ये मिसळला. मिंगल्ड म्हणजे मिसळला. हा जो धमाका होता त्यांनी तोफगोळा जो उडवला त्या तोफगोळेमध्ये या सगळ्या क्रू मेंबर्सचा आवाजसुद्धा म्हणजे त्यांनी केलेला जल्लोषही त्यामध्ये मिसळून गेला. ओ ड्रॅट सेड द ओल्ड गनर इन हिज अँगर. पण काय झालेलं असतं, चिडलेलं असतात ते. तो जो वार त्यांनी केला तो बरोबर लागलेलाच नसतो. पुढे काय होतं बघा. दॅट मॉन्स्टर मस्ट बी कवर्ड विथ 6 इंच आर्मर प्लेट. त्या मॉन्स्टरने म्हणजे त्या राक्षसाने बहुतेक 6 इंच आकाराचे असे आर्मर प्लेट म्हणजे जाड पत्र्याचे असे आवरण घातले आहे असं तो म्हातारा माणूस म्हणतो. जो नेमबाज आलेला असतो तो काय म्हणतो की हा जो प्राणी आहे, हा जो राक्षस आहे त्याने बहुतेक मोठं काहीतरी जाड असं काहीतरी पत्र्याचं आवरण घातलेलं आहे, त्यामुळे त्याला लागत नाही असं तो म्हणतो. द हंट वॉज ऑन अगेन. द शेल रीच्ड इट्स टार्गेट, इट हिट द ॲनिमल. ते जे त्यांनी तोफगोळा मारला होता तो त्या टार्गेटला म्हणजे त्याच्या नेम जिथे धरला होता तिथे तो बरोबर पोहोचला आणि त्या प्राण्यालासुद्धा तो हिट केला म्हणजे लागलं त्याला. बट बाउन्स्ड ऑफ इट्स राउंडेड सरफेस अँड व्हॅनिश्ड इन टू द सी 2 miles आउट. पण हा जो तोफगोळा होता तो त्या प्राण्याच्या शरीरावरती जाऊन आदळला, पण तो तिकडून बाउन्स झाला म्हणजे तिकडून धडकून पुन्हा तो दुसरीकडे उडून पडला. इट्स राउंडेड सरफेस, त्याचं जे गोलाकार सरफेस होतं, त्याचा पृष्ठभाग होता, त्या पृष्ठभागावरून तो धडकून पुन्हा पाठीमागे फिरला. अँड व्हॅनिश्ड इन टू द सी, समुद्रामध्ये तो दिसेनासा झाला. 2 miles आउट, 2 मैल अंतरावर जाऊन तो पुन्हा दिसेनासा झाला. हा तोफगोळा त्या प्राण्याला लागूनही त्याला इजा झाली नाही, त्याला लागलं नाही. ओ ड्रॅट सेड द ओल्ड गनर इन हिज अँगर. आणि तो जो म्हातारा माणूस होता नेम धरून ज्याने मारलं होतं तो म्हणतो की अरे हा निशाणा तर याला लागलाच नाही. दॅट मॉन्स्टर मस्ट बी कवर्ड विथ 6 इंच आर्मर प्लेट. तो जो मॉन्स्टर आहे, तो जो राक्षस आहे त्याने कदाचित 6 इंचाचं आर्मर प्लेट म्हणजे जाड असं पत्र्याचं 6 इंचाचं आवरण घातलेलं दिसतंय, त्यामुळे त्याला ते लागलं नाही. आर्मर प्लेट म्हणजे पोलादी पत्र्याचे आवरण, पोलादी पत्र्याचे आवरण घातले पाहिजे असं तो म्हणतो. द हंट वॉज ऑन अगेन. आणि पुन्हा आमची ही शिकार होती त्याला पकडण्याची, हा जो पाठलाग होता तो पुन्हा सुरू झाला. आवर आफ्टर आवर वेंट बाय विदाउट द ॲनिमल शोईंग द लिस्ट साईन ऑफ विअरीनेस. आवर ऑफ आवर म्हणजे तासामागून तास असं करत करत खूप तास उलटून गेले तरी तो प्राणी काही थकत नव्हता. द ॲनिमल शोईंग विदाउट द ॲनिमल शोईंग लिस्ट साईन ऑफ विअरीनेस म्हणजे तो प्राणी काही थकत नव्हता, त्याची काही थकण्याची चिन्ह दिसत नव्हती. साईन ऑफ विअरीनेस म्हणजे थकण्याची चिन्ह दिसत नव्हती. हावेवर इट मस्ट बी सेड दॅट वी टू स्ट्रगल्ड ऑन टायरलेसली. पण हे सुद्धा सांगितलं पाहिजे की आम्हीसुद्धा न थकता आमचे प्रयत्न चालू ठेवले होते. At 10:50 in the evening, that electric light reappeared 3 miles away from the frigate. रात्री 10:50 म्हणजे संध्याकाळी रात्रीच्या वेळी ती इलेक्ट्रिक लाईट पुन्हा दिसली 3 मैल अंतरावर. आमची जी फ्रिगेट होती अब्राहम लिंकन, त्या फ्रिगेटपासून 3 मैल अंतरावर रात्री 10:50ला तो प्रकाश पुन्हा एकदा दिसला. जस्ट क्लिअर अँड इंटेन्स ॲज द नाईट बिफोर. आदल्या दिवशी रात्री जसा तो प्रखर म्हणजे जास्त स्पष्ट आणि प्रखर असा दिसला होता तसाच तो आजही दिसत होता. द मॉन्स्टर सीम मोशनलेस. पण आज हा जो मॉन्स्टर होता तो मोशनलेस दिसत होता. मोशनलेस म्हणजे त्याची काहीच हालचाल नव्हती. वॉज इट ॲस्लीप परहॅप्स. कदाचित तो झोपला असेल. विअरी फ्रॉम इट्स वर्क डे. दिवसभराच्या कामामुळे तो कंटाळला असेल. जस्ट रायडिंग विथ द वेव्स.
आणि तो फक्त आता ते जे समुद्रांमध्ये ज्या लाटा येतात त्या लाटेवरती तो फक्त झोके घेत आहे का, असं प्रश्न यांना पडतो की हा प्राणी जो आहे तो मोशनलेस दिसत आहे, म्हणजे त्याची काहीही हालचाल नाही आहे, तो फक्त त्या लाटांवरती तरंगत आहे असा दिसतो. दिस वॉज अवर चान्स, आणि हीच एक आमच्यासाठी संधी होती. अँड कमांडर फॅरगट डिसाइडेड टू टेक फुल ॲडव्हान्टेज ऑफ इट, आणि कमांडर फॅरगटनी या संधीचा पूर्ण फायदा घेण्याचे ठरवले. ही गेव हिज ऑर्डर्स, आणि त्यांनी त्यांच्या ऑर्डर्स दिल्या. द फ्रिगेट अप्रोच विदाउट मेकिंग अ साऊंड, स्टॉप 2 केबल लेंथ फ्रॉम द ॲनिमल, आणि हा जो प्राणी एकदम मोशनलेस दिसत होता त्यामुळे आम्ही आता वार करायचे ठरवले, त्याच्याशी युद्ध करायचं, लढायचं असं ठरवलं. आणि कमांडर फॅरगटनी ऑर्डर दिली की आपण आता सुरू करूयात. आणि आम्ही 2 केबल अंतरावर, अंतर मोजण्याचं हे एक युनिट आहे केबल, तर 2 केबल अंतरावर सागरी मैल सागरातलं अंतर, समुद्रातलं अंतर मोजण्याचं हे एक एकक आहे केबल. तर एवढ्या अंतरावर आम्ही तिथे जाऊन थांबलो. अ प्रोफाउंड सायलेन्स रिजन ओव्हर द डेक. डेक म्हणजे समुद्रावरती जहाजेवरती उभारण्यासाठी जी जागा असते त्याला डेक असे म्हणतात. एकदम शांत, पूर्ण शांतता होती आमच्या जहाजेवरती. वी वेअर नॉट 100 feet फ्रॉम द ब्लेझिंग कोर ऑफ लाईट. ब्लेझिंग कोर ऑफ लाईट म्हणजे तो जो प्रकाश होता, खूप जास्त प्रकाश, त्या प्रकाशापासून आम्ही 100 फुटांवर होतो. हुज ग्लो ग्रीव स्ट्रॉंगर अँड डॅझल्ड द आईज, आणि तो प्रकाश इतका जास्त होता की त्यामुळे आमचे डोळे एकदम दिपवून गेले, किंवा डोळे दिपवणारा असा तो प्रकाश होता. जस्ट देन लिनिंग ओव्हर द फोरकॅसल रेलिंग आय सॉ नेडलँड बिलो मी, आणि त्यानंतर नेडलँड जो होता त्याला मी पाहिलं. तो काय करत होता? लिनिंग ओव्हर द फोरकॅसल रेलिंग, त्या कठड्याच्या, फोरकॅसल रेलिंग म्हणजे पुढचा जो भाग आहे जहाजेचा, त्या जहाजेच्या कठडा म्हणजे असं जहाजेवरती संरक्षण म्हणून जे लावलेलं असतं त्याला कठडा म्हणतात. तर त्या कठड्यापाशी खाली वाकून हा नेडलँड पाहत होता. ब्रँडिशिंग हिज ड्रेडफुल हार्पून, त्याचं जे हार्पून आहे, भाला आहे, त्या भाल्याला तो पाहत होता खाली वाकून. बेअरली 20 feet सेपरेटेड हिम फ्रॉम द मोशनलेस ॲनिमल, आणि तो किती अंतरावर होता? फक्त 20 मैल अंतरावर, 20 फूट अंतरावरती तो फक्त होता. मोशनलेस ॲनिमल, त्या प्राण्यापासून फक्त 20 फूट अंतरावरती हा नेडलँड होता. त्याचा भाला तो पारखत होता, त्याला वाकून खाली नीट निरीक्षण करत होता. ऑल ॲट वन्स हिज आर्म शूट फॉरवर्ड अँड द हार्पून वॉज लॉन्च्ड, आणि त्याने हात वर केला आणि तो हार्पून म्हणजे तो भाला त्या वस्तूवर, तो जो प्राणी आहे त्याच्यावरती फेकला. आय हर्ड द विपन मेक अ रिंगिंग साऊंड ॲज इफ इट हॅड हिट सम हार्ड सबस्टन्स, आणि मला माझ्या कानामध्ये कसा आवाज आला त्यांनी इथं सांगितलं आहे. असा आवाज जेव्हा एखाद्या टणक वस्तूवरती आदळल्यानंतर, एखादी गोष्ट आदळल्यानंतर जसा आवाज येतो कडक, तसा आवाज मला आला. इफ आय हर्ड द विपन मेक अ रिंगिंग साऊंड ॲज इफ इट हॅड हिट सम हार्ड सबस्टन्स, एखाद्या टणक वस्तूला, कडक वस्तूला वार केल्यानंतर जसा आवाज होतो तसा आवाज त्या हत्याराचा आला, त्या हार्पूनचा आला, असं इथे सांगितलेलं आहे. द इलेक्ट्रिक लाईट सडनली वेंट आउट अँड 2 enormous वॉटर स्पाउट्स क्रॅश्ड ऑन टू द डेक ऑफ द फ्रिगेट, आणि त्यामुळे काय झालं, तो जो विद्युत प्रकाश होता तो निघून गेला. इलेक्ट्रिक लाईट म्हणजे विद्युत प्रकाश जो होता तो निघून गेला, आणि 2 मोठ्या अशा पाण्याच्या कारंजा एकदम आमच्या जहाजावरती येऊन आदळल्या. खूप मोठ्या पाण्याच्या कारंजा आमच्या डेकवरती म्हणजे जहाजावरती येऊन आदळल्या, आणि ऑन टू द डेक ऑफ द फ्रिगेट रेसिंग लाईक अ टॉरंट फ्रॉम वन एंड ऑफ द शिप टू द अदर. जहाजाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत हे सगळं पाणी जे आहे ते उसळलं किंवा फेकलं गेलं, आणि टॉपलिंग क्रूमॅन, आणि या सगळ्या आमचे जे क्रूमॅन होते, सगळे कर्मचारी होते, ते सगळे खाली पडले. ब्रेकिंग स्पेअर मास्ट अँड यार्ड आर्म्स ऑफ देअर लॅशिंग्स, आणि काय झालं, हे जे सगळे कर्मचारी होते ते तर खाली पडलेच, शिवाय
तुटलं पण. ब्रेकिंग स्पेअर मास्ट अँड यार्ड आर्म्स. स्पेअर मास्ट म्हणजे जे एक्स्ट्रा काठ्या होत्या शिडाच्या काठ्या त्यासुद्धा पडल्या आणि काठ्याचे दोर यार्ड आर्म्स म्हणजे त्याच्या दोऱ्या असतात त्यासुद्धा त्या दोऱ्यापासून हे जे यार्ड आर्म्स होते ते सुद्धा तुटून पडले. सगळ्या दोऱ्या किंवा जे काही जहाजेवरती होतं ते तुटून पडलं. का? कारण खूप मोठ्या प्रमाणात पाणी जहाजेवरती पडलं होतं, आदळलं होतं. द हायडियस्ट कोलिजन ऑकर्ड म्हणजे खूप मोठी टक्कर झाली. अँड थ्रोन ओव्हर द रेल विथ नो टाईम टू कॅच होल्ड ऑफ इट. आणि इतकी भयंकर ती टक्कर होती की मला तो जो कठडा आहे, तो रेल म्हणजे कठडा, तो कठडा पकडायला वेळसुद्धा मिळाला नाही. आय वॉज हर्ल्ड इन टू द सी. आणि मी समुद्रात फेकलो गेलो. इतका भयंकर आणि भीषण ती जी टक्कर झाली त्यामुळे मला पकडायला वेळसुद्धा मिळाला नाही आणि मी समुद्रात फेकलो गेलो. तेव्हा त्यांना कळतं की हा ॲनिमल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक पाणबुडी आहे. तर हा लेसन होता ॲडॅप्टेड फ्रॉम 20,000 लीग्स अंडर द सी बाय जुल्स वर्न. जुल्स वर्न यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या 20,000 लीग अंडर द सी या पुस्तकातील हा लेसन होता. हा लेसन इथे संपलेला आहे. या पार्टमधील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहणार आहोत. इम्पेशंटली म्हणजे उतावीळपणे. लॅटर म्हणजे नंतर. टू सेल म्हणजे जहाज चालवणे. अनकन्सर्न म्हणजे बेफिकीरपणे. चेज म्हणजे पाठलाग. ड्रॅग म्हणजे चालू होता. मास्ट म्हणजे जहाजाची काठी, शिडाची काठी. ट्रेम्बल्ड म्हणजे खाली आले, हेलकावे खात खाली आले. एक्साइटमेंट म्हणजे उत्साह. अप्रोच म्हणजे त्याने जवळ येऊ दिले. द ॲनिमल लेटस अप्रोच. त्या प्राण्याने आम्हाला जवळ येऊ दिले. सिटॅसिन म्हणजे देवमाशासारखा एक जलचर प्राणी असतो, त्याला सिटॅसिन असे म्हणतात. त्यानंतर आहे फोरकॅसल. फोरकॅसल म्हणजे खरं तर जहाजावरती जे खलाशी असतात त्यांना राहण्यासाठी जी जागा असते त्याला फोरकॅसल असे म्हणतात. कॅनोनियर म्हणजे तोफ चालवणारा. इन्फर्नल बिस्ट म्हणजे अमानुष प्राणी. काम ऑफ आय म्हणजे शांत डोळे असलेला. कूल ऑफ फीचर म्हणजे शांत स्वभाव असलेला, शांत चेहऱ्यावरती भाव असलेला. ग्रे ब्रेडेड गनर म्हणजे पांढरी दाढी असलेला. गनर म्हणजे नेम मारणारा. मायटी एक्सप्लोजन म्हणजे जबरदस्त धमाका. मिंगल्ड म्हणजे मिसळला. बाउन्स्ड ऑफ म्हणजे उसळी घेऊन पडला. व्हॅनिश्ड म्हणजे गायब झाला. विअरीनेस म्हणजे थकवा, कंटाळा येणे. स्ट्रगल्ड ऑन टायरलेसली म्हणजे न थकता खूप प्रयत्न करणे. रिजन म्हणजे एकदम शांत किंवा त्या शांततेचं तिथं अस्तित्व होतं. प्रोफाऊंड सायलेन्स ओव्हर द डेक म्हणजे ती शांतता सर्वदूर पसरली होती, सगळीकडे शांततेचं अस्तित्व होतं. डॅझल द आईज म्हणजे डोळे दिपवणारा. लिनिंग म्हणजे खाली वाकून पाहणे. फोरकॅसल रेलिंग म्हणजे समोरचा कठडा. ब्रँडिशिंग म्हणजे शस्त्राचे निरीक्षण करणे. एनॉर्मस म्हणजे प्रचंड. वॉटर स्पाउट्स म्हणजे पाण्याचे खूप मोठे कारंजे. टोरंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येऊन आदळला जहाजावरती. खूप मोठा पाण्याचा प्रवाह म्हणजे टोरंट. टॉपलिंग क्रूमॅन म्हणजे हे जे कर्मचारी होते, सगळे वरचे जे थांबलेले कर्मचारी होते, टॉपलिंग क्रूमॅन वरचे कर्मचारी. लॅशिंग्स म्हणजे दोऱ्या. हायडियस्ट कोलिजन म्हणजे भयंकर अशी टक्कर.
तर हा लेसन इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.